शनी आणि मंगळ यांची युती 3 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे आणि ही कन्या राशीसाठी सप्तम भावात होणारी युती असेल. आता ह्या सप्तम भावामध्ये मीन रास येते आणि तिथे शनी आणि मंगळ याच्याबरोबर नेपच्यून असेल आणि त्याचबरोबर 15 दिवसांसाठी तिथे रवी पण असणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा राशीस्वामी बुध तुम्हाला कशी साथ देईल हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा मग कन्या राशीची एक वेगळ्याच प्रकारची सर्कस पुढच्या 1.5 महिन्यामध्ये होऊ शकते. सध्या तर तुम्हाला असं वाटतं बरं का की तुम्ही योग्य विचार करत आहात, तुम्ही घाई करत नाही, पण खरं काय चाललंय हेच कळत नाहीये ना. तुम्ही अडकलेले आहात आणि इथेच थोडी खरंच समस्या आहे. अडकलेले आहात विचारांच्या प्रवाहामध्ये. बुध तुमच्या विचारांचा वेग वाढवतोय, पण शनी मंगळ युती काय करतायत, तुमची कृती थांबवत आहेत. मग परिणाम काय होतं, डोकं चालू आहे पण आयुष्य थांबलेलं आहे. म्हणून तुम्हाला सध्या असं जाणवत असेल की सुरुवात करायची आहे पण ती होत नाहीये आणि निर्णय घ्यायचा आहे पण पुढे ढकलला जातोय. म्हणून आतून अस्वस्थता वाढत आहे आणि कारण कळत नाहीये त्या अस्वस्थतेचं. म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींनो लक्षात घ्या, तुमचं आयुष्य सध्या बाहेरून अडलेलं नाहीये, ते आतून कुठून तरी अडलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल हे सगळं माझ्याबरोबर चाललेलं आहे ना, तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. कारण आपण आता पाहणार आहोत की तुमचं मन तुमच्या विरुद्ध कसं काम करणार आहे 3 एप्रिल नंतर आणि शनी मंगळ युती तुमची प्रगती कशी थांबवत आहे, मानसिक स्थिती कशी होईल, विचार वाढतील पण स्पष्टता कमी होणार आहे. म्हणून कन्या राशीच्या लोकांनो लक्षात घ्या, सध्या तुमच्या मनामध्ये एक विचित्र पॅटर्न सुरू आहे. तुम्हाला वरून वाटतं की मला सगळं समजतंय, मी काही चुकीचा निर्णय घेणार नाहीये, पण आत काय चाललंय माहीत आहे का तुम्हाला? तुम्ही निर्णय घेत नाहीये, तुम्ही निर्णय टाळत आहात. आणि मग कधी कधी असंही होईल बरं का की तुम्ही एखादी साधी गोष्ट ठरवायला बसताल आणि लगेच तुमच्या मनामध्ये सुरू होईल बरं का की थांबा, अजून एक पर्याय आपण निवडून बघू, आणि हे केलं तर पुढं काय होईल, काही चुकलं तर काय, अशी मनामध्ये भीती येते ना. मग 5 मिनिटाचा निर्णय 30 मिनिटावर जातो, कधी कधी तास जातो, कधी कधी दिवस जातो. आणि मग तुम्ही स्वतःलाच समजवत बसता की मी काही घाई करत नाहीये, मी जे करतोय ते योग्य करतोय. अरे पण वास्तव वेगळं आहे ना. तुम्ही क्लिअरिटी शोधत आहात, स्पष्टता शोधत आहात, जी कधीच जीवनात पूर्ण मिळत नाही. आणि आणखी एक गोष्ट, तुमचं मन थांबत नाहीये. एक विचार संपायच्या आधी दुसरा विचार पण सुरू होईल आणि एक निर्णय घेतला तर लगेच शंका येईल, मग हे काही बरोबर आहे का, मी दुसरं काही करू शकलो असतो का, असाही विचार येतो. म्हणून काय आहे की शरीर हे थकलेलं असतं पण मन जे आहे ना ते चालू असतं. तुम्ही झोपायचा प्रयत्न करतात पण डोक्यात चालू असतं की जुन्या गोष्टी काय आहेत, उद्याचे निर्णय काय असतील आणि न झालेल्या गोष्टींचा विचार. आणि मग काय होतं, झोप उशिरा लागते आणि सकाळी पुन्हा तुम्हाला थकवा जाणवतो. सगळ्यात धोकादायक भाग काय आहे लक्षात घ्या की तुम्हाला वाटतं की तुम्ही कंट्रोलमध्ये आहात, पण हळूहळू काय होतंय की आत्मविश्वास कमी होतोय आणि स्वतःवर शंका वाढत चाललेली आहे. मी योग्य करतोय का, किंवा मी खूप उशिरा तर करत नाही ना, असे विचार तुमच्या मनात येत आहेत. छोट्या निर्णयालाही जास्त वेळ लागेल बरं का, आणि काम सुरू करण्याआधीच थकवा जाणवेल, सतत काहीतरी राहिल्यासारखं वाटेल आणि मनही शांत बसणार नाही. म्हणून तुम्ही सावधगिरी काय ठेवा, हे दुर्लक्ष केले तर समस्या वाढतात. प्रत्येक विचार काही खरा नसतो, तो फक्त एक शक्यता असतो ना. मन जे सांगतं ते नेहमी योग्य नसतं हे लक्षात ठेवा. निर्णयाला मर्यादा घाला, नाहीतर तो निर्णय कधीच होणार नाही. सगळ्यात अचूक काय लक्षात ठेवा की तुम्ही गोंधळलेले नाहीयेत, तुम्ही जास्त विचार करून स्वतःलाच गोंधळवत आहात. एक लक्षात घ्या की शनी मंगळ युती जी आहे ही 2 शत्रू ग्रहांची युती आहे आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या दोघांचीही दृष्टी तुमच्या राशीवर आलेली आहे, मंगळाची दृष्टी तुमच्या दशम भावावर आलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच ह्याच्यामध्ये कुठेतरी द्वंद्व तयार होणार आहे, दशम भाव आणि सप्तम भाव. मग आपण करिअरमध्ये काय होईल हा विचार करू. तुमचं काम चांगलं आहे पण काय, तुमच्या कामाची ओळख कमी आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी लक्षात घ्या, पुढील काळात तुमचं काम काही थांबणार नाही, पण तुमची ओळख आणि प्रगती थांबण्याची शक्यता आहे. मग काय होईल माहिती का की तुम्ही काम करताना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली जाईल, तुम्हीही तपासताल आणि चुका टाळण्यावर तुम्ही जास्त लक्ष देताल. पण त्याच वेळी हे अजून सुधारता येईल, हे अजून पूर्ण नाही असं तुम्हाला सारखं वाटत राहील आणि इथेच एक समस्या सुरू होते. तुम्ही काम पूर्ण करत नाही, तुम्ही ते पुढे ढकलत आहात. मग बाहेर काय घडू शकतं लक्षात घ्या की तुमचं काम दुसऱ्याच्या नावावर जाऊ शकतं, दुसऱ्याला क्रेडिट मिळेल. तुम्ही कल्पना देऊन थांबताल, दुसरी काय करेल व्यक्ती, ती कल्पना मांडेल आणि त्याचं क्रेडिट घेईल. म्हणजे तुमचं जे क्रेडिट आहे ते बॅकग्राऊंडमध्ये गेलं आणि मग हा शांत आहे असा शिक्का तुमच्यात बसतो ना, आणि तुमच्या सर्व कल्पनेचं आणि कामाचं क्रेडिट दुसऱ्याला मिळेल. मग
मग असं काय होतं की वरिष्ठांना वाटतं की ही व्यक्ती काही नेतृत्व करण्यासाठी योग्य नाही. मग तुमचं प्रमोशन जे आहे ते पुढे ढकललं जाऊ शकतं. ठीक आहे, तुम्ही पात्र असता, पण व्हिजिबल पाहिजे ना, दिसलं पाहिजे ना. निर्णय घेताना तुमचे नाव मागं राहतं. मग कामही वाढेल, पण तुम्हाला मान्यता पण मिळणार नाही. लोक तुम्हाला काम देत राहतील, कारण की तुम्ही विश्वासार्ह पण आहात ना. पण लक्षात घ्या, तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणं जरा अवघड वाटतं. म्हणून स्वतःवर शंका वाढूही शकते तुमची. आणि मग काय होतं, हळूहळू तुम्ही असा विचार कराल की मी इतकं करतोय तरी मला पुढे का नेत नाहीत माझ्या कामाच्या ठिकाणी. इथेच धोका असतो की तुम्ही स्वतःची किंमत कमी करायला लागलेला आहात आणि पुढेही या महिन्यामध्ये तसं होईल. म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी तेव्हा बोललो असतो तर बरं झालं असतं. काम पूर्ण असूनही तुम्ही सादर करू शकला नाहीये आणि मग तुम्ही स्वतः कुठेतरी मागं पडलाय असं तुम्हाला वाटू शकतं. म्हणून काय, सावधगिरी म्हणून काय ठेवलं पाहिजे तुम्ही, काम दिसलं नाही तर ते केल्यासारखं मानलं जात नसतं आणि वेळेत पूर्ण करणं हेच पहिलं पाऊल आहे. आणि स्वतःला सतत सुधारत बसणं म्हणजे स्वतःलाच थांबवणं आहे ना. व्यवसायात सुद्धा असं होतं बरं का, की संधी दिसतील पण हातातून जातील. पुढील काळात तुमच्याकडे संधींची कमतरता नसणार आहे, पण त्या संधी पकडण्याची क्षमता कमी होऊ शकते. मग काय होईल की तुम्ही एखादी कल्पना तुमच्या मनामध्ये येईल व्यवसायाची, हे काम करू शकतो, यातून फायदा होईल. पण लगेच काय होतं, तुमच्या मनात दुसरा विचार येतो की मी याच्यामध्ये जोखीम किती घेतोय, अजून खात्री हवी आहे ना. मग थोडं थांबून विचार करूया. आणि मग तुम्ही निर्णय घेत नाही, तुम्ही निर्णय पुढे ढकलता. मी सुरुवातीला सांगितलं तसं. मग काय घडू शकतं, ह्याच्यातून चांगली संधी हातातून निघून जाऊ शकते. तुम्ही विचार करतच राहताल आणि दुसरा कोणतरी कृती करेल आणि तुम्ही फक्त बघत राहताल. मग व्यवहार शेवटच्या टप्प्यावर येऊन तुटू शकतो. सगळं ठरलेलं असतं, पण तुम्ही अजूनही सारखं तपासता. त्यामुळे समोरचा कंटाळतो आणि मग मागे हटून जातो. मग पैसा वाढण्याच्या ऐवजी तो थांबून जातो ना. तर याच्यामध्ये चांगलं पण होतं की तुम्ही सुरक्षित पर्याय निवडता आणि जोखीमही टाळता. पण याचा परिणाम असा आहे की पैसा टिकतो, पण तो वाढत नाही. आणि मग उशिरा काम करणे ही सवय बनत जाते. एकदा दोनदा नाही तर वारंवार तुम्ही उशिराच निर्णय घेताल आणि मग काय होईल की संधी आधीच दुसऱ्याने घेतलेली असेल. मग स्वतःवरती चिडचिड वाढेल. तुम्ही स्वतःलाच म्हणताल की मी आधी केलं असतं तर बरं झालं असतं, मी का थांबलो मलाच लक्षात आलं नाही, असं होतं. मग म्हणून काय की चांगली कल्पना असूनही सुरुवात न होणं, व्यवहार शेवटच्या क्षणी थांबणं किंवा इतर लोक त्याच्या गोष्टीत यशस्वी होणं, स्वतःवर राग येणं, ह्या गोष्टी घडतात. म्हणून सावधगिरी अशी आहे की पूर्ण खात्री कधीच मिळत नाही, हे तुम्ही स्वीकारा ना. काही प्रमाणात स्पष्टता आली की कृती करा. वेळ गेला की संधी जाते, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला या बाबतीत मी एक सांगतो बरं का, की तुमच्यामध्ये क्षमता आहे. तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा, यात शंका नाही. पण तुम्ही स्वतःला थांबवत आहात. करिअरमध्ये पण तुम्ही काम करता पण दिसत नाही आणि व्यवसायामध्ये तुम्हाला सगळं समजतं पण तुम्ही करत नाही. आणि अजून एक सगळ्यात धोकादायक सत्य तुमच्या बाबतीत असं आहे की तुम्ही अपयशी होत नाही, तुम्ही उशिरा कृती करून स्वतःचं नुकसान करता. लक्षात घ्या की इथं कसं आहे की कन्या राशीचा राशीस्वामी बुध आहे आणि तो बुध काय करतो आहे, सध्या कन्या राशीलाच भ्रमित करण्याचं काम करतो आहे. निर्णय घेण्याची क्षमता पूर्ण त्यांची सध्या थांबलेलीच आहे. का थांबलेली आहे? अति विचार आणि अति प्रलोभनामुळे. मग याचा परिणाम आता नातेसंबंधांवर पण होतो. विवाह असेल, घर असेल, हळूहळू अंतर वाढतं बरं का घरांमध्ये. कसं होतं की तुम्हाला नात्यांमध्ये गुंतायला आवडतं, पण हे असं केलं तर अजून चांगलं नातं झालं असतं, मी थोडं सुधारायला हवं होतं. तुम्हाला असंही वाटेल की मी इतरांना मदत करतोय, मी योग्य सांगतो इतरांना, पण परत कधी कधी तुम्हाला असं कन्फ्युजन होतं की मी काहीच बरोबर करत नाही आणि माझ्यातच काहीतरी कमी आहे. म्हणून घरातले काही वास्तविक प्रसंग जे आहेत जे घडू शकतात. म्हणजे कसं असतं की सासू सुनांमध्ये थोडा तणाव तयार होतच असतो. सून काहीतरी सांगते, तुम्ही लगेच सांगता हे असं नाही तसं कर, किंवा सासू काहीतरी सांगते, तुम्ही मनात विचार करता हे चुकीचं आहे, थेट बोलत पण नाही, पण चेहऱ्यावर नाराजी असते, छोट्या टोमण्यांमधून प्रतिक्रिया येते. मग हळूहळू काय होतं, मनात राग साचतो, बोलणं कमी होतं, घरात शांत तणाव तयार होतो. मग पुढे काही नातेवाईकांमध्ये पण मतभेद होतात. एखाद्या कार्यक्रमात किंवा निर्णयात तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटतं आणि तुम्ही लगेच ते दुरुस्त करता, हे असं केलं पाहिजे होतं, तुम्ही चुकीचा निर्णय घेतला. हे कन्या राशीचा स्वभावच आहे. मग याचा परिणाम काय होतो की समोरच्याला त्याचा अपमान वाटतो आणि मनातून दुरावा निर्माण होत असतो आणि जोडीदारासोबत पण तणाव होऊ शकेल बरं का पुढील महिन्यात. जोडीदार काहीतरी चूक साधी करतो पण तुम्हाला लगेच असं वाटतं की सुधारायला हवं होतं, हे असं काही करायला हवं नव्हतं, तुम्ही नीट का करत नाही, असं तुम्ही जोडीदाराला सारखं सांगता. मग सुरुवातीला ते ऐकून घेतात, पण हळूहळू काय होतं, त्यांचं बोलणं कमी होतं, मनात शांतपणे राग साचून राहतो आणि तो मग परत मोठा होऊन बाहेर पडतो.
ठीक आहे, तरी पण सध्या मोठं भांडण नसेल, पण नातं हळूहळू मग लांब जात राहतं. बाहेरून सगळं ठीक दिसेल, पण आतून मात्र अंतर वाढलेलं असेल. म्हणून लक्षात घ्या, एक कसं असतं की घरात शांतता असेल, पण समाधान नसणार आहे. संवाद कमी होईल, छोट्या गोष्टी मनाला लागतील, माझं कोणी समजूनच घेत नाही असं वाटेल बरं का. म्हणून साठलेला संवाद जो आहे ना, तो एक दिवशी असा बाहेर पडतो जोरात आणि त्यातून मोठं भांडण होऊ शकतं बरं का घरामध्ये. म्हणून काय करा, अति बोलणं टाळा आणि प्रतिक्रिया जास्त देऊ नका. सध्या पुढचे 45 दिवस चांगले नाही आहेत, जितके तुम्हाला वाटतात तितके. लहान सहान गोष्टी मनामध्ये साठवून ठेवू नका. गोडपणे संवाद ठेवून तिथल्या तिथंच मोकळ्या करा. त्यांना अन्यथा राग साठलेला बाहेर येऊ शकतो. एखाद्या छोट्या गोष्टीवर तुम्ही अचानक सगळं मग बाहेर काढताल. मग काही जुने मुद्दे असतात, जुन्या चुका असतात आणि साठलेला राग असतो आणि मग समोरच्याला असं वाटतं की हे सगळं अचानक कसं काय आलं आणि कुठून आठवलं बरं. म्हणून ह्याचाच परिणाम होतो की गैरसमज होतात, नात्यात तडे जातात, मोठं भांडण होतं. म्हणून प्रत्येक गोष्ट ही काही सुधारायची गरज नसते आणि स्वीकार करणं हाच एक नात्याचा पाया असतो, हे लक्षात घ्या. वेळेवर बोलणं म्हणजे काय होतं, नातं वाचवलं जातं ना. 10 पैकी 8 वेळा तुम्ही शांत राहा ना, 2 वेळा योग्य शब्दात बोला, ठीक आहे ना. ठीक आहे, तुमचा स्वभाव तर नातं तोडण्याचं नाही आहे ना, पण तुमची पद्धत नातं हळूहळू कमकुवत करत आहे. म्हणून तुम्हाला ह्या बाबतीत असं मला सांगू वाटतं की सतत सुधारत राहिला आणि वेळेवर तुम्ही बोललात नाहीत तर काय होईल, घरात अंतर वाढेल आणि एक दिवस मग नातं बाहेरून टिकेल, पण आतून ते तुटलेलं असतं. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. चेहरा शांत आहे पण आत ताण आहे. बाहेरून तुम्ही स्थिर दिसताल, पण आतून थकवा वाढेल. म्हणून भविष्यात काय होऊ शकतं, मग सतत विचार, चिडचिड, मग काही जणांना डिप्रेशन येतं. म्हणून या बाबतीत सावधगिरी काय आहे की मनाला थोडी विश्रांती द्या. विचारांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. शारीरिक आरोग्यावरती पण लक्ष दिला पाहिजे. ताण मग शरीरात दिसायला चालू होतो, त्याचे काहीतरी परिणाम येतात. याचबरोबर आरोग्याची पण काळजी घ्या. घरामध्ये सुद्धा कोणाचे तरी मोठं आजारपण अचानक निघू शकतं, त्याच्यावरही तुम्ही वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा केलीच पाहिजे. कसं आहे की एक लक्षात घ्या, ह्या ज्या युती आहेत, ह्या दशमभाव, तुमची रास आणि धनभाव ह्यावरती मंगळ प्रभाव टाकतो आणि शनीचं सध्या दृष्टी तुमच्या राशीवर आहे, चतुर्थ भावावर आहे आणि भाग्यभावावर पण आहे. हे सगळं द्वंद्व जे आहे की नाही, ते पूर्ण एक स्ट्रक्चर कन्या राशीचं हलवत आहे. म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींनो लक्षात ठेवा बरं का, की समस्या तुमच्या आयुष्यात नाही आहे, समस्या तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. आणि तुमच्याकडे बुद्धी आहे हो, तुमच्याकडे समज आहे, तुमच्या इतकं हुशार नाही आहे कोण. तुम्ही कृती करणार का की विचार करत बसणार, हे लक्षात घ्या ना. आणि सगळ्यात कटू सत्य काय तुमच्या बाबतीत, संधी तुमच्या समोर येतील, पण त्या पकडायच्या की सोडायच्या हे तुमचं मन ठरवणार आहे. म्हणून लक्षात घ्या, जास्त विचार म्हणजे कमी कृती करणे आणि कमी कृती म्हणजे आयुष्य हे थांबलेलं असतं, हे लक्षात घ्या. मग हा काळ फक्त समजून नाही बदलणार, नियम आणि कृती करावी लागेल ना. म्हणून निर्णय जे आहे ना ते मर्यादित ठेवा. छोटा निर्णय 10 ते 15 मिनिटात घ्या. मोठा निर्णयाला जास्तीत जास्त 1 दिवस लागू दे. त्यानंतर विचार बंद आणि कृती सुरू. 80% हा नियम तुम्ही वापरा. काम 100% नाही, पण 80% झालं की सादर करा. परिपूर्णतेच्या मागे लागणं थांबवा आणि बुध संतुलित करण्यासाठी तुम्ही दर बुधवारी हिरव्या वस्तूंचं दान करा. हिरवी फळं दिली तरी चालतील. बुध ग्रहाचा बीज मंत्राचा जाप करा तुम्ही. आणि शनी मंगळ यांच्या संतुलनासाठी पुढील 45 दिवस लक्षात घ्या. साधं सांगतो, शारीरिक हालचाल जास्त ठेवा. शनीसाठी शिस्त पाळा आणि अडकलेली ऊर्जा बाहेर काढणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करा. ह्यातून तुम्हाला मदत होईल मंगळाचा दाह कमी होण्यासाठी. आणि ह्याचबरोबर कन्या राशीचा राशी स्वामी बुध आहे. तो बुध मजबूत करण्यासाठी कोणालाही तुम्ही शालेय वस्तूंचं दान जे आहे ते करू शकता. त्यातून तुमचा बुध ग्रह मजबूत होईल आणि मग तुम्हाला हे बाकीचे जे ग्रह असतात ना, त्यांच्यामध्ये जरी काही भांडणं लागली तरी मग कन्या राशीला फारसा काही त्रास होणार नाही. त्यामुळे आपला जो राशी स्वामी बुध आहे ना, तो बलवान करण्यावरतीच मग तुम्ही जास्त भर द्यावा. याचबरोबर जर मग अजून काही बुधाचे तुम्हाला उपाय करायचे असतील तर मग सर्वात प्रभावी असतं ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. ते तुम्हाला यूट्यूबवरही मिळून जाईल. तुम्ही ते आधी शिकून घ्या. त्याला तुम्हाला 3-3.5 महिने द्यावे लागतील आणि मग नंतर ते तुम्हाला चांगलं पाठ होईल आणि मग त्यानंतर तुम्ही ते म्हणू शकता. ते तुमच्या राशीसाठी अत्यंत प्रभावी असं उपासनाचं साधन आहे म्हणून समजा तुम्ही. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.